नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यामध्ये सध्या महाआवास अभियान सुरू आहे आणि त्या अंतर्गतच आता राज्यामध्ये तुम्हाला मोदी आवास योजनेसाठी अर्ज करण्याची संधी आहे। आता यासाठी अर्ज कसा भरायचा, अर्ज कोणता असेल, अर्जाची PDF कुठे मिळेल, अर्ज भरून कुठे द्यायचा, कागदपत्रे कोणती जोडायची, या संपूर्ण माहितींचा व्हिडिओ आजचा असणार आहे आणि संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर मोदी आवास घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेअंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र शासन निर्णय तुम्ही बघू शकता 28 जुलै 2023 पासून ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे। आता या योजनेचा तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल आणि तुम्हाला जर हा फॉर्म पाहिजे असेल तर काय करावे लागेल, या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रति गट विकास अधिकारी पंचायत समिती, जे तुमची पंचायत समिती असेल ती टाका आणि जे तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा टाका। या ठिकाणी जिल्हा हा सातारा दिसत आहे, तो खोडून टाका। याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले, त्या ठिकाणून तुम्ही जे आहेत ही PDF डाउनलोड करू शकता। आता खाली यायचंय, विषय बघा, विषय महत्त्वाचा आहे आपला आणि विषय तो आहे आपला तो म्हणजेच मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजूर करण्याबाबत। हा जो प्रस्ताव आहे तुम्हाला कुठे द्यायचा आहे, हा प्रस्ताव तुम्हाला ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर करून घ्यावायचा आहे। वरील विषयास अनुसरून कळवण्यात येते की तुमची जी ग्रामपंचायत असेल ती टाका। खालील लाभार्थी मोदी आवास घरकुल योजना मध्ये पात्र असून घरकुलांचा प्रस्ताव जे आहे मंजूर करण्यास ग्रामसभेने निवड करून शिफारस केली आहे। त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी संपूर्ण नाव टाकायचं आहे। या एक नंबरमध्ये तुमचं नाव टाका, त्यानंतर वय टाका, तुमचा या ठिकाणी वय टाका। त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुम्हाला जे आहेत गावाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला वस्तींचं नाव टाकायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या वस्तीमध्ये राहता, या ठिकाणी तुमचं तालुक्यांचं नाव टाका। त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला 3 नंबरमध्ये तुम्हाला लिंग विचारले जाईल, यामध्ये तुम्ही स्त्री पुरुष तृतीयपंथी असाल तरी तुम्हाला लाभ दिला जाईल, त्यामुळे लिंग तुमचं जे असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर विवाहित स्थिती, तुमचं लग्न झालेलं आहे की नाही, किंवा लग्न झालेलं नाही, किंवा तुम्ही कुमारिका आहात किंवा अन्य आहात, ते बाबी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। यामध्ये तुम्हाला अनेक जातींचा समावेश हळूहळू होणारच आहे। त्याचबरोबर बघितलं तर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर महत्त्वाचा 6 नंबरचा जो पॉइंट दिसत आहे तो म्हणजे PM आवास प्लस प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेले ID क्रमांक, जो 9 अंकी ID क्रमांक असेल तो तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत मिळून जाईल, तो ID क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आवास प्लस सिस्टीमद्वारे रिजेक्ट यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरी तुम्हाला रिजेक्ट यादीमधील तुमचा 9 अंकी नंबर टाकायचं आहे। आता 6 आणि 7 नंबर व्यतिरिक्त जर तुम्ही असाल, तुम्ही कधीच अर्ज केलेला नाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किंवा इतर योजनेअंतर्गत अर्ज केलेला नाही, तर तुम्ही या ठिकाणी होय ऑप्शनवर टिक करा। त्यानंतर ग्रामसभा शिफारस ठराव क्रमांक या ठिकाणी टाकायचे, दिनांक टाकायचे, घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा परितत्वा महिला असतील, महिला कुटुंब प्रमुख यापैकी जे तुम्ही असाल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबात कोणता सदस्य 40% जास्त दिव्यांग असलेस त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर जर असेल तुमच्या कुटुंबामध्ये त्याचा तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर लय भारी होईल, आणि जर नसेल तर तुम्ही नाही करा। तुमच्या घरामध्ये जर दिव्यांग कोणी नसेल तर नाहीवर सुद्धा तुम्ही टिक मार्क करा। त्यानंतर 12 नंबरचा जो पॉइंट आहे, लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्यातील किमान 15 वर्षे वास्तव्य आहे का, या ठिकाणी जर नसेल तर तुम्हाला घरकुल जे आहे खास करून मिळणार नाही, पण असेल तर तुम्हाला या ठिकाणी होयवर टिक करा।
तहसीलदार यांना रक्कम 1,20,000 चे मर्यादित उत्पन्नाच्या दाखल्यानुसार उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी जे आहे तुम्हाला सादर करायचं आहे। उत्पन्न प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामार्फत जे आहे काढू शकता आणि तोच उत्पन्न प्रमाणपत्र जो आहे ते तुम्हाला या ठिकाणी सादर करायचं आहे। लाभार्थी कुटुंबाकडे महाराष्ट्र राज्यात पक्के घर नसलेले प्रतिज्ञापत्र देऊन खात्री केली आहे का, या ठिकाणी ही जी खात्री आहे केलेली आहे का ते ग्रामपंचायत वगैरे खात्री करून घेतील। लाभार्थी कुटुंबाकडे स्वतःच्या मालकीची घरकुल बांधकामांसाठी योग्य अशी किमान 25 चौरस मीटर जागा आहे का, तर या ठिकाणी जर तुमच्याकडे जागा नसेल तरी चालेल आणि जागा असेल तरी चालेल। लक्षात ठेवा, अनेकांचा प्रश्न असतो की आमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नाही, मग आम्ही या योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकतो का, तर हो तुम्ही फॉर्म भरू शकता। तुम्हाला पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत 1,00,000 रुपये घरकुल जागा खरेदीसाठी तुम्हाला मिळू शकतात। त्याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावर तुम्हाला ज्या सरकारी जमिनी असतात त्या सरकारी जमिनी सुद्धा तुम्हाला ज्या घरकुल बांधकामांसाठी ग्रामपंचायत मार्फत सुद्धा तुम्हाला देऊ शकतात। तर अशा प्रकारे बघितलं तर तुमच्याकडे जागा नसेल घरकुल बांधकामांसाठी तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करा। अनेकांचा हा मोठा प्रश्न होता की आमच्याकडे जमीन नाही, आमच्याकडे 8चा प्रमाणपत्र नाही, तर आम्ही जे आहेत या ठिकाणी अर्ज करू शकतो का, तर करू शकता। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे 16 नंबरचा पॉईंट आहे, कच्चे घरात खुल्या जागेचा क्रमांक, ग्रामपंचायत मिळकत अनुक्रमांक, त्याचबरोबर नगर भूमापक क्रमांक, सर्वे नंबर, गट नंबर जे काही असेल तुमच्याकडे ते या ठिकाणी टाकायचं आहे। त्याचबरोबर सामायिक जागा असलेले उर्वरित मालकांची संमती पत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्ही 2-3 भावंड आहात आणि ते 2-3 भावंड आईवडिलांच्या जे आहे मृत्यूनंतर तुम्ही वारस झालेला आहात, मग त्यांचं जे आहे तिन्हींचं तुम्हाला संमती पत्र घ्यावं लागेल। त्यानंतर बघितलं तर स्वतःची मालकी नसलेली लाभार्थी कोणत्या मार्गाने जागा उपलब्ध करणार आहे त्याची तपशील द्यायची आहे। जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही पंडित दीनदयाल योजना किंवा स्वतः खरेदी करून तुम्ही जागा घेणार आहात, त्याही बाबी या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे। लाभार्थी कुटुंबास यापूर्वी घरकुल बांधकामासाठी कोणत्याही शासकीय अनुदानातून योजनेतून अनुदान मिळालेला नाही, या बाबी तुम्ही या ठिकाणी सांगा, होय की नाही। तुम्हाला मिळालेला असेल तर होय, नसेल तर नाही। राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला द्यावेच आहे। IFSC कोडसह त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जे आहेत खाते द्यायचे। कर्जाचे खाते देऊ नका, लक्षात ठेवा। तुम्ही सेविंग म्हणजेच बचत खात्यांचं खाते क्रमांक द्या, ज्यामध्ये तुमच्याकडे जे खाते क्रमांक राष्ट्रीयकृत बँकेचं असेल ते तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। सर्वात महत्त्वाचं बँकेचं नाव टाका, खाते क्रमांक टाका, शाखा टाका, IFSC कोड टाका, जॉब कार्ड क्रमांक टाका, आधार कार्ड क्रमांक टाका किंवा मतदान कार्ड क्रमांक टाका। त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाका। या बाबी तुम्हाला संपूर्ण भरून द्यायचं आहे। विषय असतो आता कागदपत्रांचा। आता संपूर्ण आपण तर फॉर्म भरलेला आहे, मग कागदपत्रे कोणकोणती द्यायची आहे, तुमच्याकडे कमीत कमी 13 कागदपत्रे असणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुमच्याकडे इतर मागास प्रवर्ग जातीचा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीतून या ठिकाणी ग्रामसभा शिफारस पत्र घ्यावा लागेल, सही शिक्का त्याच्यावर असणे गरजेचे आहे ग्रामसेवकांचं। तिसरं कागदपत्र म्हणजे लाभार्थी नमुना अर्ज, जागेच्या फोटोसह तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज भरून द्यायचा आहे। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी फोटो लावा, तुम्हाला मी जागा दाखवतो, या ठिकाणी तुम्ही फोटो लावा तुमचा। आता हा झाला आपला तिसरा कागदपत्र। आता चौथा जो कागदपत्र आहे तो आहे आपला, तुम्ही महाराष्ट्र राज्यातील 15 वर्ष वास्तव्याचा असल्याबाबतचा रहिवासी प्रमाणपत्र। तुम्ही सोय घोषणापत्र रहिवासी सुद्धा देऊ शकता। त्यानंतर तुमच्याकडे राशन कार्ड आहे, त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानांचं झेरॉक्स द्यायचे आहे। रक्कम 1,20,000 रुपयांचा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे गरजेचे आहे आणि तो तहसीलदार कार्यालयामार्फत तुम्ही काढणे गरजेचे आहे। आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने उत्पन्नाचा दाखला काढून मिळत आहे, तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे। पण त्यावर उत्पन्न प्रमाणपत्रावर जी रक्कम पाहिजे ती 1,20,000च्या आत पाहिजे, त्यापेक्षा जास्त असेल तर तुमचं घरकुल मंजूर होणार नाही। जागेचा उतारा असलेले उर्वरित मालकांची संबंधी पत्र या ठिकाणी द्यायची आहे। जर सामायिक जागा असेल तर त्या ठिकाणी मालकांची संबंधी पत्र लागेल। दुसरं म्हणजे लाभार्थी प्रतिज्ञापत्र, राज्यात कोठे पक्के घर नसल्याबाबतचं तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे मनरेगा जॉब कार्ड, जे तुमच्या जॉब कार्ड असेल ते तुम्हाला त्याची प्रत द्यायची आहे। आधार कार्ड, त्यानंतर मतदान ओळखपत्र, छायाकृत प्रत आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकचे झेरॉक्स, घरकुल बांधकाम
करावयाच्या जागेचे तुम्हाला जे आहे उतारा द्यायचा आहे। लाभार्थी कुटुंब कोणता सदस्य 25% जास्त दिव्यांग असल्याबाबत त्याचं जर प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला प्राधान्य दिला जातो। सर्वात अगोदर तुम्हालाच घरकुल दिला जातो। आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस अर्ज करताय त्यावेळेसचा दिनांक टाका, या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव टाका। आता या ठिकाणी जे आहेत तुमचं ग्रामपंचायत जे आहे सही आणि शिक्का करेल, त्यानंतर ग्रामसेवकांचा या ठिकाणी मोबाईल नंबर येईल। ग्रामसेवक या ठिकाणी संपूर्ण माहिती जे आहेत रजिस्टर क्रमांक सह संपूर्ण माहिती ज्या आहेत पंचायत समिती कार्यालयाने खालील माहिती भरणे आवश्यक आहे। म्हणजे ही माहिती जी आहे पंचायत समिती भरेल आणि वरती माहिती जे मोबाईल नंबर आहे ते ग्रामसेवक भरेल। आता तुम्हाला जे आहेत लाभार्थी फोटोसह जे अर्ज आहे तो या ठिकाणी तुम्हाला द्यावायचा आहे। आता हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे। संपूर्ण माहिती, किती गट नंबरमध्ये तुमची जमीन आहे, त्याचबरोबर किती तुमच्याकडे जमीन आहे, याही बाबी तुम्हाला भरून द्यायचं आहे। हा झाला आपला फोटोसह नमुना अर्ज। आता या ठिकाणी तुमचं स्वाक्षरी करावी लागेल आणि तुमचं नाव टाकावं लागेल, याही बाबी तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे। आता लाभार्थी प्रतिज्ञापत्र आपल्याला विचारलेला होता। आता तो लाभार्थी प्रतिज्ञापत्र जो आहे हा लाभार्थी प्रतिज्ञापत्र आहे, पण हा लाभार्थी प्रतिज्ञापत्र तुम्हाला असंच फक्त झेरॉक्स मारून द्यायचं नाही, तो तुम्हाला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला द्यावायचं आहे। तर हा जो तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमधील ऑपरेटर मार्फत जे आहे टाईप करून दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे माहिती आहे जशाच तसं तुम्हाला टाईप करून तुमची नावासह तुमचं तालुका असेल, जिल्हा असेल, संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला देतील आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय। खाली तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहून देणारं या ठिकाणी नाव आणि स्वाक्षरी असेल या ठिकाणी भरतील, त्याचबरोबर ठिकाण, दिनांक या बाबी या ठिकाणी भरतील। आता ग्रामसभेचं शिफारस पत्र हा महत्त्वाचा आहे, याशिवाय तुम्हाला घरकुल मंजूर होणार नाही किंवा पंचायत समिती मार्फत तुमचं फॉर्म सुद्धा ॲक्सेप्ट केला जाणार नाही। तर त्यासाठी हा तुम्हाला जे आहेत संमती पत्राचा फॉर्म तुम्हाला भरून घ्यावायचा आहे। हा ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला भरून देतील। ग्रामसेवकांची सही या स्वाक्षरी जे काही असेल ते या ठिकाणी घ्यावायची आहे। आता या ठिकाणी जे आहे तुम्ही जी कागदपत्रे मी तुम्हाला 13 कागदपत्रे सांगितलेली होती, कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी जोडलेली आहात तुम्ही संपूर्ण कागदपत्रे या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी सांगू शकता। आता जे कागदपत्रे जोडलेली नाही ते या ठिकाणी नाही करा, जे कागदपत्रे जोडलेली आहेत त्याला होय करा। तर या ठिकाणी संपूर्ण जे आहेत सही स्वाक्षरी जे आहेत ते या ठिकाणी लाभार्थी तालुका स्तरावर केली जाईल। आता तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म एवढा भरायची गरज नाही, फक्त वरचे 3 पेजेस भरले तरी तुमचं काम होऊन जातो। गट विकास अधिकारी यांचे घरकुल मंजुरीसाठीचे शिफारस हा जे आहेत गट विकास अधिकारी जे आहेत तुमचं घरकुल मंजूर करून देतील आणि या ठिकाणी सही झाली गट विकास अधिकारी पंचायत समिती मार्फत तर हा फॉर्म तुमचं मंजूर होईल, तो कलेक्टर ऑफिसकडे पाठवला जाईल आणि त्या संबंधी जर निधी आला तर तो तुम्हाला दिला जाईल आणि अशा प्रकारे जे आहेत घरकुल मंजूर होतो। अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। मोदी आवास योजना ही एक महाराष्ट्र राज्यामार्फत चालू करण्यात आलेली एक योजना आहे आणि या योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील जे लाभार्थी असतील त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। तर अशा प्रकारे बघितलं तर हा एक मोठा निर्णय जे आहेत राज्य सरकारमार्फतचा आहे। यामध्ये एक नवीन जातींचा सुद्धा ॲड करण्यात आलेला आहे। आता मी त्यासंबंधी योग्य ते माहिती घेऊन तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये मी सांगेल की कोणत्या जातीचा यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे, नवीन एक जातींचा या ठिकाणी ॲड करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।